मुंबईतल्या सह्याद्री राज्य अतिथीगृहासमोर आज अपघात झाला। बेस्टच्या इलेक्ट्रिक बस रस्त्यावरती उभ्या असलेल्या कारला धडकली आणि बस आणि कारमध्ये चिरडून एका पादचारी महिलेचा जागीच मृत्यू झाला। सकाळच्या सुमारास ही महिला मॉर्निंग वॉकला निघाली होती। महिलेचं नाव नीता शहा आहे। राठी रिज रोडवरील प्रकाश बिल्डिंगमधली ती रहिवासी असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे। अपघाताचा आणि इथल्या स्थानाचा आढावा घेतला आमच्या प्रतिनिधींनी। ही दृश्य आपण बघतोय। आज राज्य सह्याद्री अतिथीगृहाच्या बाहेर एक अपघात घडला आणि अपघातामध्ये इलेक्ट्रिक बीएसटी बसने धडक दिली एका गाडीला आणि या गाडीच्या दरम्यान चेंगरून चिरडून एका महिलेचा मृत्यू झालेला आहे। ही महिला मलबार हिल भागातली स्थानिक महिला होती आणि मॉर्निंग वॉकला बाहेर पडलेली असताना अशी दुर्दैवी घटना घडलेली आहे। हा दुर्दैवी प्रसंग तिच्यावरती ओढवला। नीता शहा असं या महिलेचं नाव आहे। आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक सुद्धा या सह्याद्री अतिथीगृहामध्येच होतीये। सह्याद्री राज्य अतिथीगृहाबाहेर एक मोठा अपघात झालेला आहे। एकूण बस आणि गाडीच्या मध्ये येत एक महिला तिचा मृत्यू झालेला आहे। एकूणच महिला ही मॉर्निंग वॉकसाठी सकाळी निघालेली होती आणि बस ही या गाडीला समोरची जी ही गाडी आहे तिला धडकली आणि त्या दोघांच्या मध्ये ही महिला आल्यानं त्यामध्ये ती चिरडल्या गेली आणि त्यामध्ये हा सगळा अपघात झालेला आहे। महिलेचा या दुर्घटनेमध्ये मृत्यू झाल्याची माहिती मिळते आहे। आज जर का पाहायचं तर राज्य मंत्रिमंडळाची बैठक आहे आणि आपण समोरच बघतो आहे की हेच सह्याद्री अतिथीगृह आहे जिथं आज कॅबिनेटची बैठक पार पडणार आहे आणि त्या अगोदर जर पाहायचं तर या समोरच हा मोठा अपघात झाला आहे। एकूणच मोठ्या प्रमाणात रहदारीचा हा रस्ता असतो। अनेक जण या रस्त्यावरनं अनेक व्हीव्हीआयपी आपल्याला प्रवास करताना पाहायला मिळत असतात आणि सकाळच्याच वेळी अशा प्रकारची ही घटना घडल्यामुळे अनेक प्रश्न जे आहेत ते सध्याला निर्माण होताना पाहायला मिळत आहेत। प्रामुख्यानं हा अपघात झाल्यानं सुरक्षेचा प्रश्न देखील निर्माण झालाय। कॅमेरामॅन श्रीनिवास अभिषेक मुठाळ, एबीपी।